नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण नेहमीप्रमाणे सरकारी योजनांच्या संबंधित एक महत्त्वाची विश्वासार्ह अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आज आपण रेशन कार्ड ई-केवायसी बद्दल काही नागरिकांच्या मनात काय प्रश्न आहेत, ती ई-केवायसी करणे आवश्यक आहे की ती ई-केवायसी करायसाठी मोबाईलवरून पूर्ण होऊ शकते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम ई-केवायसी म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया। ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कन्फर्मेशन प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांना ओळख आणि आधार कार्ड यांच्या माध्यमातून पडताळणी केली जाते। त्यामुळे रेशन कार्ड वरील माहिती अद्याप राहणे यावर योग्य व्यक्तींना शासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे। त्यामुळे बनावट युनिक लाभार्थी ओळखण्यासाठी मदत होते। आता अनेक जण विचारत आहेत की ई-केवायसी महत्त्वाचे आहे का। याचे कारण सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी सरकारकडून पडताळणीसाठी माहिती अद्यापवर ठेवण्यात भर दिला आहे। त्यामुळे तुमची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या आणि भविष्यात लाभ मिळण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता कमी होते। मात्र आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे। सोशल मीडियावर आणि ई-केवायसी द्वारे नाहीतर उद्यापासून धान्य बंद होईल अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला व्हायरल होत असतात। त्यामुळे संदेशात लगेच विश्वास ठेवू नका। तुमच्या खात्यामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाकडून अधिकृत सूचनेद्वारे ही माहिती तपासा। कोणत्याही अंतिम मुदत किंवा नियमात अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही, हे लक्षात ठेवा। आता मोबाईलवर ई-केवायसी कशी पूर्ण करता येते ते पाहूया। सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा नागरी विभागामध्ये अधिकृत पोर्टलवर जा। अधिकृत पोर्टलवरती गेल्यानंतर ॲपवर जा। राज्यातील ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल तर रेशन कार्ड क्रमांक किंवा आवश्यक माहिती टाकून लॉग इन करा। आधार कार्ड पडताळणी आवश्यक माहिती टाकणे OTP द्वारे प्रक्रिया पूर्ण करावी लागते। काही राज्यात सुविधा पूर्णपणे ऑनलाईन असतात तर काही जवळपासच्या रस्ता धान्य दुकानात संबंधित कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे लागते। महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पडताळणीसाठी आवश्यक लागू शकते। त्यामुळे जर मोबाईल प्रक्रिया होत नसेल तर घाबरू नका। तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडून संबंधित ई-केवायसी कंप्लीट करा। आता तुमचे कागदपत्रे असू शकतात ते पाहूया। सर्वसाधारणपणे रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक असल्याचे कुटुंबातील सदस्यांची माहिती तयार ठेवा। काही ठिकाणी बायोमेट्रिक पडताळणीसाठी स्वतः जावे लागते। काही ठिकाणी सामान्यतः चुका पाहूया जे नागरिकांकडून होतात। काही चुका आधार कार्डवर क्रमांक टाकताना तर काही मोबाईल आधार कार्डशी लिंक करताना नसतो। काही वेळा इंटरनेट समस्यामुळे प्रक्रिया पुढे होत नाही। अशा वेळी वारंवार चुकीची माहिती धरू नका। अधिकृत केंद्रावर जाऊन मदत घ्या। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड क्रमांक, OTP किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका। अनेक फसवणुकीचे प्रकार अशाच प्रकारे घडतात, तर नेहमी लक्षात ठेवा। अधिकृत वेबसाईटवर ॲपवर जाऊन केंद्राचा वर जाऊन उपयोग करा। आणि एक छोटासा ब्रेक घेऊया। जर तुम्हाला सरकारी योजना, रेशन कार्ड, PM किसान, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना अशा महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी तुमच्या भाषेमध्ये पाहायचे असतील तर आत्ताच एक व्हिडिओला लाईक करून मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला पाहूया आता विषयाकडे वळूया। ई-केवायसी पूर्ण झाले शक्य असल्यास त्याची स्थिती अधिकृत पोर्टलवर तपासा किंवा संबंधित कार्यालयात जाऊन खात्री करून घ्या। जर काही त्रुटी दिसत असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा अर्ज करा। माहिती अद्याप ठेवणे ही प्रत्येक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा। प्रत्येक राज्यातील प्रक्रिया व नियम थोडे वेगळे असू शकतात, त्यामुळे कोणतीही माहिती एकूण निर्णय घेण्याऐवजी राज्यातील अधिकृत सूचनेद्वारे पुढील पाऊल उचला। त्यामुळे अनविश्वास टाळता येईल। आता एक उदाहरण पाहूया। समजा एखाद्या राज्यातील समस्येचा आधार क्रमांक चुकीचा नोंदवला गेला किंवा मोबाईल क्रमांक बदलला असेल, अशावेळी ई-केवायसी माहिती अद्याप भविष्यातील अडचणी टाळता येतात। त्यामुळे वेळ निघाला तरी चालेल पण तुमची माहिती भरून घ्या। आज व्हिडिओ मधून आपण काय शिकलो तर ई-केवायसी लाभार्थ्यांना अद्याप ई-केवायसी महत्त्वाची प्रक्रिया मोबाईलवर सुविधा उपलब्ध असल्याची प्रक्रिया करता येते। अन्यथा अधिकृत रेशन कार्ड किंवा संबंधित कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करणे गरजेचे आहे। कोणत्याही विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीनुसार स्वीकारा। मला आशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपयुक्त माहिती भेटली असेल। अजूनही रेशन कार्ड ई-केवायसी संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पुढील व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड संबंधित आणखी एक अपडेट घेणार आहोत। ऑनलाईन सुविधा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।